गुढीपाडवा आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनाने करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जाते आणि त्यामुळे सकाळपासूनच अनेक भक्त अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झालेत। गुढीपाडव्यानिमित्ताने अलिबाग शहरामध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली आहे। श्रीराम मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या स्वागत यात्रेमध्ये विविध चित्ररथ घोडे सहभागी झालेत। भगवे फेटे बांधून पारंपरिक वेशामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नागपुरात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातोय। गुढीपाडव्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्याचबरोबर मुलींनी लेझीम खेळाचं सादरीकरण यावेळी केलं। मोठ्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते। अकोल्यामध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरामध्ये महारॅली काढण्यात आली। या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा करण्यात आलेली होती। अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वच मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाली होती। राजेश्वर मंदिरातून या रॅलीचा प्रारंभ झाला। संस्कृती संवर्धन समितीकडून ही महारॅली काढण्यात आली। चंद्रपुरातही गुढीपाडव्याचा उत्सव पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुढी उभारून पूजन करण्यात आलं। यावेळी नागरिक पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते। तरुणांनी ढोलवादन करत चंद्रपूरकरांची मन जिंकली। गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्तानं मुंबईमध्ये बेस्टच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्यात। मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजीनगर, अंधेरी त्याचबरोबर जुहू चौपाटी या भागांमध्ये बसच्या 128 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्यात। सणांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं हा निर्णय घेतलाय।